कितना कर्ज है आपका? कर्जा अभी मेरे ऊपर तो 15 लाख रुपए। कितना? 15 लाख। माय भीक मागून देणार बाप पोट भरून देणार अशी गत झाली ती आता हे शेतकऱ्यांना काय करावं हे मोठी पंचायत पडली. इस देश के हर घर में जो हम अनाज खाते हैं वो अनाज किसान के जरिए आता है, लेकिन क्या उस किसान की कीमत इस घर के हर इंसान को है? शहर की बात करें, गांव की बात करें, हम अनाज खाते हैं, लेकिन उसकी कीमत, वो किस तरीके से अनाज उगा जाता है, उसके लिए किसान किस तरीके से मेहनत करता है, किस परिश्रम से हर दिन गुजरता है, मुझे नहीं लगता कि इस देश में या हर घर में उसकी इतनी कीमत जो है वो कोई जानता है। वैसे ही जैसे कि हम सब जानते हैं कि महाराष्ट्र के मराठवाड़ा में इस साल भारी बारिश हुई। उस बारिश के चलते किसान, उसके आंखों में आंसू थे। वो आंसू खुद के लिए नहीं, वो आंसू इसलिए थे कि वो अब अपने लोगों तक वो अनाज बारिश के पानी के वजह से दे नहीं पाएगा। इतने महीनों का उसका परिश्रम, इतने महीनों से जो है एक एक अनाज उगाने के लिए कितने दिन इंतज़ार करना पड़ता है, रुकना पड़ता है, बट एक बारिश आती है और सारा का सारा खेल खराब हो जाता है। मैं छत्रपति संभाजीनगर, जो महाराष्ट्र के मराठवाड़ा रीजन में आता है, वहीं पर किसानों के साथ बात करने आया हूँ। दादा नमस्कार. अब तुमचं नाव? विठ्ठल माधवराव गायकी. दादा तुमची शेती कोणती आहे? शेती कोरडू आहे काही, थोडीफार बागायती काही. म्हणजे शेतीमध्ये काय काय पिकवता तुम्ही? शेतीत हरभरा, ज्वारी, गहू, मका, तुवर अशी पिकं घेतो. यावेळी जी अतिवृष्टी झाली, कसा होता पूर्ण आजूबाजूचा परिसर? मी बघतोय सगळीकडेच इथे शेती आहे. परिसर म्हणजे असं खूप पाऊस पडला, खूप अतिवृष्टी झाली, रानातलं पीक सगळं वाहून गेलं, शेती पण वाहून गेली आणि त्याच्यानंतर जनावराचं मरण झालं, जनावरंसुद्धा वाहून गेले. इतकी बिकट परिस्थिती झाली आणि त्याच्यानंतर खूप परेशान झाले शेतकरी लोक. या सरकारने फक्त आश्वासन दिलं की तुम्हाला एकरी 50,000 देऊ, 60,000 देऊ, पण दिले किती? एकरी. आणि दिले किती? 5,000, 4,000, 6,000. आता हे आमचा विचार केला तुम्ही तर याने जे 10-5,000 दिले आम्हाला नांगरटीचा खर्च, मला 6 एकर जमीन, 6 एकर जमिनीचं नांगरटी 2,000 खर्च करायला लावा तुम्ही. त्याचे 5-10 हजारामध्ये आमची नांगरटसुद्धा निघली नाही. आणि त्याच्यानंतर तुमचं बियाणं, मजुरी आणि औषध पाणी 3.5-4 महिन्याचं पीक येत. त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे काहीच निघलं नाही त्याच्यामध्ये. जसं समजा आपण लहान मुलाला चॉकलेट देतो आणि ते रडत असतं, चॉकलेट देतो आपण, ते कसं शांत होतं, त्या पद्धतीनं आमच्या शेतकऱ्याची या सरकारनं फसवणूक केलेली आहे. असं. आणि या कर्जाच्या बाबतीमध्ये बी माझ्यावर 2.5 लाख कर्ज आहे. 2.5 लाख? पंजाब नॅशनलचं. मला प्रत्येकी समजा 20-25 हजार रुपये व्याज द्यावं लागतं दरवर्षी? दरवर्षी. किती वर्षाचं कर्ज आहे ते? जवळ 15 वर्षाचं आहे. तर सरकारने तर बरोबर आम्ही कर्ज माफी करू, कर्ज माफ करू, फक्त फेकीत आहेत. इलेक्शन आले का तुमचं कर्ज माफ करू, फडणवीस साहेब म्हणतात या वर्षी करू, पुढच्या वर्षी करू, योग्य वेळी करू असे म्हणत राहते. कोणतं सरकार आलं तरी ते असंच फसवणूक करते शेतकऱ्याची. शेतकऱ्याचा वारीच नाही कोणी. एकतर कसं आहे, निसर्ग साथ देत नाही आणि सरकार सुद्धा साथ देत नाही. असं झालं, शेतकऱ्याला मारावं का जगावं याचाच विचार करू लागलेला आहे. आणि थोडंफार पिकलं बी तर आमचं सोयाबीन चाललं 4,000, 5,000, 5,000 तर नाही, 3,500. भाव नाही. तुरीला भाव 6,000. आता शेतकऱ्यांना काय करायचं समजा, असं झालं नाही ते. आणि त्याच्यानंतर खूप बिकट परिस्थितीतून शेतकरी चाललेला आहे. कोणतं सरकार आलं तर फक्त असं फिकीत, विलक्षण आलं का तुमचं कर्ज माफ करू, असं करू, तसं करू. पण दादा हे तर इतक्या वर्षापासून चालू आहे. शेतकरी, मराठवाड्याचा शेतकरी, महाराष्ट्राचा शेतकरी, पण ह्याच्यावर
काय तोडगा नाही का याच्यावर? शेतकऱ्याकडला दुर्लक्ष, शेतकऱ्याला एवढं हलक्यात घेतलंय का? त्याचं कारण काय? नाही, शेतकऱ्याला डायरेक्ट ते एकदम गेलेल्या शेतकऱ्याचं समजते. आणि शेतकरी म्हणजे देशाचा कणा आहे. शेतकऱ्यानं पिकलं तरच हे लोक खाणार आहे. जे समजा करोडपती लोक आहे, धडधान्य लोक आहे, मंत्री संत्री आहे, खासदार आहे, आमदार आहे, शेतकऱ्यानं पिकेलं नाही तर काय खाणार आहे? त्याला काही पैसा खाता येतो, सोनं खाता येतं का, काय खाता येते? ते शेवटी द्यायला ते अनाज खाऊनच जगावं लागतं ना. पण याचा विचार शेतकरी करीत नाही, आपलं गव्हर्नमेंट करीत नाही, जग करीत नाही. आता तुम्ही किती कारखाने काढले, तुम्ही पैशाचे काढा, सोन्याचे काढा, शेवटी तुम्हाला अन्नच खावं लागेल ना. त्याच्यामुळं या फक्त घोषणा कशी आहे सरकारची, जय जवान जय किसान. किसान सगळा मातीमध्ये गेला ना. आणि मग कोणतं सरकारला शेतकऱ्याकडे लक्षच नाही. दादा, एकदा लोकांना सांगा, एक पीक येण्यासाठी एका शेतकऱ्याला किती मेहनत करावी लागते. तुम्हाला थोडं अश्रू येतात तुमच्या डोळ्यात. आता खर्च म्हणजे एकरी जवळजवळ एक एकरमध्ये कोणतं पीक घ्यायचं 3.5 महिने लागतील. आणि 3.5 महिने लागल्यानंतर काय काय होतं त्या 3.5 महिन्यात? 3.5 महिन्यामध्ये का खर्च त्याला जवळ 30-40 हजार रुपये, 50,000 रुपये खर्च येतो. मेहनत कशी असते? मेहनत काय, आता ट्रॅक्टरनं नांगरट सगळं आता ट्रॅक्टरनंच बियाणं. करायला लागलं. बियाणं आज तुमची मक्का म्हटल्यानंतर मक्का 1500-1600 रुपये मक्का चालली. हं. आणि आम्ही 4 किलोची बॅग घेतली बियाण्याची, हं. तर आम्हाला 2022 रुपये हं. द्यावं लागते. म्हणजे 4 किलोची. हं. 1 क्विंटल घालून बी त्याच्यामध्ये 4 किलोची बॅग घेत नाही. नाही. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? खताचे भाव हे 14च्या अगोदर खताचे भाव होते 700-800 रुपयाला गोणी. आता हे 14 नंतर खताचे भाव जवळ 1800-2000 रुपये, 1600 रुपयाला 40 किलोची बॅग. आणि मग आता शेतकऱ्याला काय पुरायला लागलं? मजुरी जवळजवळ आता बैला समजा 300 रुपये 400 रुपये मजुरी एका बैल एका दिवसाची. आणि मग काय पुरायला लागलं त्याच्यामध्ये? आता आता तर अतिवृष्टी गेली, आता पीक लावलंय, मग त्याचं काय? हे नाही, आता हे ज्वारीचं पीक आहे, हा. त्याच्यावर मावा पडायला लागलं, दाखवा. धुई पडायला लागली. काय दाखवा. हे काय आता कणसामध्ये काय पहा तुम्ही. हं. काय आता काय येणार याला पहा तुम्ही. हं. काय कणस आहे की. हं. आता खर्च याला जवळजवळ किती झाला? याला तरी समजा 8-10 हजार रुपये खर्च झाला. आणि 2 क्विंटल बी ज्वारी व्हायची नाही याच्यामध्ये, 1 दोन क्विंटल व्हायची नाही. हा. अशा नंतर हे काय आता हे हं. आता हे रायल साईल मावा पडला आणि रायल साईल पण अजून ते पाखरांनी खाल्लं. अरे बाप. आता याच्यामध्ये काहीच नाही निघल. थोडाफार चारा निघल जनावराचा, माणसाचा ते विचार करायचाच काम नाही राहिलं. कायच नाही. काहीच नाही. लेवल आहे. लेवल म्हणजे खिशातून पैसे टाकावं लागू राहिले. आणि ते पोचवायला पण ते सगळं. आता इथून पुढे याला स्वांगायचं म्हणलं म्हणजे 6-7 हजार रुपये एकरी त्याला स्वांगाचा खर्च. हा. मशनीचा खर्च 300 रुपये 350 रुपये क्विंटल काढायला घेते मशनीवाली. आणि स्वांगाला 6,000 रुपये क्विंटल घेते. आणि हाताला काय? हाताला काहीच नाही लागत ना. मग अतिवृष्टीचं पण गेलं, हे पण गेलं. नाही काहीच नाही. आपल्या घरच्या भाकरी आणि मामा शेळ्या राखा असं झाला ताई. काय ते शेतकरी आपला बापदाचा व्यवसाय म्हणून शेतकऱ्याला याच्याशिवाय दुसरं काही बी येऊ शकत नाही ना. ते येऊन जाऊन समजा शेतीच करू शकतो. ते असं धंद्याला बिझनेस असं थोडी काम करणार आहे. मग आता ह्याच्या पुढं काय आता चलती के नाम गाडी. तो आपने देखा किसान हमारे देश का किस हालत में है. उसके दादा, उसके पिता, उनकी हालत किस तरीके से, वो भी किस खेती कर रहे थे, ये भी खेती कर रहे हैं, उनके बच्चे भी खेती करेंगे. मेरे पास और भी लोग हैं. दादा नमस्कार. बसा मलाही बसायचं, मी थकलोय उभं राहून. काय नाव तुमचं? कृष्णा चौथे. काय वय तुमचं? वय काय 34. अच्छा. की 34 वर्ष. आणि तुम्ही हे करता खेती. अच्छा. हे तर सगळं पूर्णच माहित असेल तुम्हाला. मला तर माहित नाही सगळं. आम्ही गाव शहरातले. काय परिस्थिती? काय परिस्थिती खूप बिकट आहे सध्या. हं. खूप बिकट आहे. शेतकऱ्याला खूप मोठं संकट. हं. एक तर सुरुवातीला ओला दुष्काळ, त्यानंतर आता हे वातावरण असं हं. सगळं खराब वातावरण दूषित, त्याच्यामुळं सगळे पिकं वायाला गेलेलं आहे.
तुमच्या परिवाराने पण शेती केली, आता तुम्ही करताय, तुमची मुलं करतील. आमचे आजोबा पणजोबा वडील सगळे शेती तुमची काही इच्छा होती काय बनायची? होती, पण आता काय परिस्थिती तशी नव्हती ना. हम्म. शिक्षण नाही बनायचं झालं. गंजी इच्छा होती, आता काहीतरी बनलोच असतं ना, शिकलो असतो तर. हम्म. शिक्षण झालं तसं 12वी 13वी झाली, पुढे परिस्थिती नव्हती शिकासारखी. त्यानंतर शिक्षण सोडून दिलं. मग आपले वडील करीत होते शेतीचं. हम्म. चालू केलं शेती करणं. मग इथे रोजगार वगैरे आहे? रोजगार आता काय रोजगार घेते कंपनीत शिक्षणाकडे. हम्म. आता आपलं शिक्षण कमी असल्यामुळे कुठं मग कंपनीत नाही जात आहेत ना. मग इकडे शेती वडिलाची आपलं त्याच्यात बी मग माणसं लागते, मग आपलं करतो काम शेतीत. काय किती मेहनत आहे शेती काय तुम्ही जवान आहात, शेती करतायत. आपल्या आजच्या जवान पोरांना सांगा शेती शेती जेवढी सोपी वाटते किती कठीण आहे सांगा. शेतीत मेहनतीचा पैसा कशातच नाही. हम्म. शेतीत खूप मेहनत आहे, खूप शेतीत एक सांगायला गेलं तर सगळ्यात जर कठीण काही असेल तर ती शेती. हम्म. एक तर लाईट रात्रीला येते, रात्री पाणी भरण्यासाठी रात्री 12, 1, हम्म. 10 वाजेला रात्री जावं लागतं. हम्म. पुन्हा कुठलं काम असो शेतकऱ्याला, हम्म. त्याला काही टायमिंग नाही. ड्युट्याला सकाळी 9ला गेला तो संध्याकाळी 9ला घरी येईल. पण शेतकऱ्याचं कुठल्याही प्रकारचं हे नाही, नियोजन नाही त्याचं. हम्म. तो 14 तास बी काम करतो, कधी 15 तास करतो, कधी 16 तास करतो. हम्म. त्याला काही बंधन नाही. काहीच नाही. नाही आणि मेहनत त्याला वेगळी. कधी इळातून एकदाच जेवतो, ड्युट्यावाले एकदा इळातून 2दा 3दा जेवतेस, 2 टाईम नाश्ता करते. पण शेतकऱ्याला नाश्ता नाही, काहीच नाही. सकाळी गेला तो एखाद्या वेळेस जेवून गेला तर त्याला दुसऱ्या रोजी सकाळी जेवतो. इतकी परिस्थिती बिकट आहे. अरे बापरे. हा, मग आता शेतीचं काम तसं राहतं ना. लाईट आली तर त्याला मोटर बंद करून घरी येतात नाही, कारण की दुसऱ्या दिवशी लाईट मग रात्री राहते. हम्म. त्या हिशोबाने त्याला ते आपलं ॲडजस्ट करावं लागतं. किती तो आपने जो बोला कि इतनी मेहनत, आप 18-18 घंटे 24-24 घंटे में एक दिन खाना खाते, एक ही बार खाना खाते हो, और इतना होने के बाद भी जब बारिश आती है और सब आपका खेत पूरा उजड़ जाता है, उस वक्त क्या होता है, कैसे लगता है? अब क्या बोलो, वो तो बोलने की बातच नहीं. एक किसान साल भर का उसकी जो मेहनत रहती है, एक ही दिन में ऐसी बारिश आ जाती है कि उसके सब साल भर किए वाली मेहनत पर पानी फिर जाता है. पैसे भी गए. पैसे जाते सब. खेती एक ऐसा है, उसका कुछ ये भी नहीं. हाथ जब किसान के हाथ में आएगा तब उसका बोलेंगे किसान का पैसा बनने, तक किसान के हाथ में कुछ भी नहीं. हम्म. अभी ये वातावरण ऐसा, बारिश कभी आ जाती, कभी उसको सब संकट में जो हम्म. कभी देखो तो ये क्लाइमेट चेंज का सबसे बड़ा असर है. पूरा चेंज हो रहा है वातावरण. हाँ वही ना. टाइम है ये हो रहा, और सरकार भी क्या कर रहा, भाव नहीं दे रहा ना हमारे माल को. हम्म. किसान अब पका रहा, ये कर रहा, ये उसको हम्म. खेत में वहाँ ये कर रहा, लेकिन उसके माल को ये नहीं मिल रहा हमें भाव. तो किसान इतनी मेहनत करता है, हाँ और इतनी मेहनत करने के बाद जब वो माल वहाँ पे चला जाता है, और वहाँ पे एक अलग पॉलिटिक्स होती है. हाँ होती ना वहाँ भी रहते ना. क्या क्या? उनको कुछ थोड़े फाड़ दिया तो वो लेते, नहीं तो क्या है वो बोलते नहीं तुम्हारा माल नहीं जमता, ये सरकार सुक्का का नहीं भाव गिल्ला है. हाँ सरकारी भाव में नहीं लेते ना वो. सब अधिकारी खाने वाले अधिकारी हो गए सब. इतनी सब किसान को खा रहे सब. तो इतनी मेहनत करने के बाद वो पॉलिटिक्स, उसके बाद इतना वो सारी चीज़ें होती है, तो कभी ऐसे लगता नहीं है कि ये हो क्या रहा है? हम ही सबको अनाज देते हैं लोगों को, हम लोग इस देश में अनाज किसान का खाते हो, लेकिन हमारे साथ ही ये क्यों होता है? कोई आवाज़ उठाने वाला? आवाज उठाने वाला भी क्या है, जो बना वो क्या है, थोड़ा फार कपड़ा ले लिया वो भी गायब हो जा रहा. किसान का कोई ऐसा मुखिया नहीं, हम्म. जो आया वो उसका हम्म. पेट भर गया कि वो निकल जाता. हम्म. ऐसा होगा ना. किसान को कोई देखने वाला कोई नहीं. हम्म. किसान की बहुत विकट परिस्थिति. एक दिन ऐसा होने वाला है कि किसान का कुछ भी बोलो तो किसान को आज कोई कीमत नहीं दे रहा. उसके मालों को कीमत नहीं, उसको भी कीमत नहीं दे रही कोई. तो बीवी बच्चों का कैसे होता है आपका निवारण? अब क्या करते, क्या अपने क्या खाने पीने जितना माल निकालते अपने थोड़ा थोड़ा. हम्म. घर का खाना ये ना, अब क्या निस्ता थोड़ा पार अपना हो जाता. 1.5 लाख का कितना माल. कर्ज है आपका? कर्जा अभी मेरे ऊपर तो 15 लाख रुपए. कितना? 15 लाख. कितने सालों से? हाँ, एक 5 साल से घर बनाया, घर को कर्जा निकाले, वो अभी फिटा नहीं. वो ये नहीं हो रहा ना. किसा ये खेती अब अनार लगाए वाले, अनार को इस साल को ऐसा वातावरण हो गया, उसको 60-70 हजार रुपये खर्चा किया, 1 रुपये भी, एक कड़ी भी नहीं निकल रही उसकी. ये वातावरण खराब होने के बाद से. खेती पे का और पूरा मिला के 15 लाख कर्ज है, हाँ 15 लाख और वो हर साल बढ़ते जा रहा है. बढ़ते जा रहा. उसका ब्याज वो बढ़ता ना.
और जो सरकार ने बोला था कि पैसे देंगे, देंगे बोल रहे, आप कब देते क्या मालूम, दिया तो अच्छा है, कैसा भी वो कर्जा नील हो जाता तो थोड़ा टेंशन कम हो जाएगा ना। बट ये नील होगा इतना लंबा कर्जा? अब क्या मालूम, वो तो बोल रहे 2 लाख, आप क्या करेंगे, देखेंगे आप, नहीं जमा तो है फिर एक आधा एकड़ बेच डालेंगे, फिर क्या करेंगे। बट ये तो आपकी मेहनत की जमीन है। हाँ, मेहनत की नहीं, पिताजी की ना। हाँ, पर क्या करेंगे आप, उन्होंने कमाए, उनको मालूम, बेचारे ने उपासी बिना खाना खाए हुए उन्होंने काम किया, बेरा वो भूखे पेट काम किया उन्होंने, हमारे लिए वो जमीन खरीद कर संभाल रखी, के रखी। संभाल के रखी। पर क्या करेंगे, अब हमारे से नहीं हो रहा ना, अब महंगाई के जमाना आ गया, हम्म। अब बोलो तो कुछ नहीं बच रहा ना, खर्चा बहुत बढ़ गया, ऐसा ही होगा ना खेती का। अभी ऐसे नहीं लगता कि छोड़ के चले जाए? क्या करेंगे, छोड़ के कहाँ जाएंगे अब, हम्म। हाँ? बीवी बच्चे छोड़ के कहाँ चले जाएंगे। मोटिवेशन क्या मिलता है फिर से खराब हुई खेती को ये क्या करने? करें अब, ऐसा ये इस पे जे रहे, अब जान दो ये गया, ये साल अगले साल बनाएंगे, ये लगाएंगे वो लगाएंगे, आप फीडिंग करते, उम्मीद, लेकिन आइन लगाने के बाद से आप क्या करेंगे, अगले साल ये लगाएंगे, ये लगाएंगे, उम्मीद, सिर्फ हाँ, उम्मीद। उम्मीद के बस उससे जे हम जी रहे, बस सिर्फ बस ये साल को नहीं, अगले साल को, ये साल को नहीं, ये ऐसा उम्मीद है बस सिर्फ, वो तो पीढ़ी न पीढ़ी उम्मीद ही बस है। बस बस वही चीज, फिर कुछ भी नहीं, खेती में कुछ भी बचा नहीं। तो क्लाइमेट चेंज कितना इम्पोर्टेंट रोल जो है वो एक किसान के लिए प्ले कर रहा है। आप देख सकते हो क्लाइमेट चेंज, क्योंकि बारिश कभी भी हो रही है, किसान का एक कैलकुलेशंस होता है, किसान किस तरीके से ये खेती लगाई तो इसके बाद इसका सारा चीज़ें कैसे होती है, किसान हर कैलकुलेशन से चलता है। लेकिन क्लाइमेट चेंज जिसकी बात हर कोई कर रहा है, जिसके ऊपर पूरे दुनिया में बातें हो रही है और इसके ऊपर काम होना चाहिए, जिसका सबसे बड़ा फटका जो लग रहा है वो किसान को लग रहा है। वो किसान जो आज देश में, पूरी दुनिया में जो है, हम जो खाना खाते हैं वो किसान, और इसका सबसे ज़्यादा महत्वपूर्ण कारण एक क्लाइमेट चेंज भी है। इसे हमें देखना चाहिए। वीडियोग्राफर यश वीर के साथ मैं कुमार अंकित, मराठवाड़ा से